नाही पाहिजे. मग नंतर आला 1, इथे आला 1, हे बरोबर आहे. 5 to 1 म्हणजे कमीत कमी 1 तास किंवा पाऊण तास तुम्हाला डेली एक्सरसाइज करायला पाहिजे. फिजिकल फिटनेस म्हणतो याला. किंवा तुम्ही जॉगिंग करा, रनिंग करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा. ओके, तर 1 तास किंवा त्याच्यापेक्षा कमी 45 मिनिट्स 5 days in a week. रविवार सोडून द्या, तुम्हाला एक्सरसाइज करायला पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर आला 0. 0 म्हणजे काय माहिती आहे का? नो जंक फूड. बोला जोरात, नो जंक फूड. आता जंक फूड काय आहे भैया? बघूया आपण जरा. अरे बापरे, मस्त छान छान कलर बघा. येलो कलर, ब्लू कलर, रेड कलर, ओ हो, ग्रीन कलर. किती मस्त लावून दिसतं आपल्याला, है ना? वेफर्स, स्लेट्स, काय आहे, पिकनिक, पेप्सी, पेपी. पण इथे मोठा क्रॉस केलेला दिसला ना लाल रंगाने? नो जंक फूड. तर जंक फूडची पण एक छोटीशी परिभाषा सांगूया का? जे स्टँड फॉर जंक फूड. ठीक आहे, जे स्टँड फॉर जंक फूड आणि यू स्टँड फॉर, हे सगळे आहे ना तुम्हाला दिसते ना, हे अल्ट्रा प्रोसेस्ड असतात आणि ते खूप जास्त तेल मध्ये त्याला हे करा ते करा, कारण त्याला जास्त दिवस चालवायचा असतो. तो दे आर हायली अल्ट्रा प्रोसेस्ड. ठीक आहे, मग आला एन, न्यूट्रिशन व्हॅल्यू 0. काय त्याच्यात ना विटामिन्स ना प्रोटीन्स ना कॅल्शियम ना काहीच नाही, निस्ता तुमच्या दिमागला खाऊन टाकतात. एन न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू 0. मग आला सी. तो जेवढे आहे ना, सी मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, बघा सगळ्यांनी बघा. फॅन्टा, कोको कोला, पेप्सी सगळे हायली कार्बोनेटेड, कॅफिनेटेड आणि कलर. सी स्टँड फॉर कार्बोनेटेड, कॅफिनेटेड, कलर. झालं? शांत बसा. मी तुम्हाला छान छान गोष्टी दाखवणार आहे. 5 मिनिट फक्त मला एकदम शांततेने ऐका. इतकी छान छान गोष्टी सांगणार आहे. मग त्यानंतर आला एस. एस म्हणजे लो शुगर लो सॉल्ट किंवा नो शुगर नो सॉल्ट. आता तुम्ही बघा ना, बापरे, एक छोटीशी कॅडबरी मध्ये किती जास्त शुगर आहे, 20 ग्राम्स. आणि आपल्याला दिवसभरात फक्त खायचे 25 ग्राम. पण तुम्ही एक कॅडबरी खाली ना, पूर्ण शुगर तुमच्या दिवसभराची संपली. पण तुम्ही एक कॅडबरी, मग दुसरी कॅडबरी, मग हे पण खा ते पण खा, सगळं तुमचा शुगरचा रिक्वायरमेंट गेला. तुम्ही बघा ना, अरे बापरे, ग्लुकोज बिस्किटचं पॅकेट 100 ग्राम, 30 ग्राम शुगर. एक फ्रुटी पिली 19.5 ग्राम शुगर, म्हणजे सरासरी अर्धा कप शुगर तुम्ही त्याच्यात गेला तुमच्या पोटात. पण शुगर आणि सॉल्ट खूप नुकसान करतात. आणि हे सगळं मध्ये ना जास्त दिवस ठेवण्यासाठी त्याच्यात असतो सोडियम मोनोकार्बोनेट. ते चांगलं नाही, प्रिझर्वेटिव्ह असतात, ते चांगलं नाही, कारण त्यांना जास्त दिवस ठेवायचं असतं. आता तुमची आई कधी तुमचा सोडियम बेंजोएट टाकणार आहे का तुमच्या रोटीमध्ये? टाकणार आहे का? भाजीमध्ये टाकणार आहे का? अरे सोडियम बेंजोएट टाका. 6 to 1. त्याच्याने कॅन्सर होण्याची भीती असते. आई वडील आपल्या चांगल्यासाठी विचार करतात, पण हे लोक थोडीच करणार. हे जे आहे ना, हे थोडं विचार करतात की हे जर मुलांनी खाल्लं तर त्यांना कॅन्सर होण्याची भीती असते, त्यांचा पोट खराब होतो. मी अशी ना एक पुस्तिका तयार केलेली तुमच्यासाठी. ही पुस्तक आहे ना, माझी स्टडी बुक आहे. तुम्ही बघा, हे सगळे जे खातात ना, आणि ह्याच्या जर तुम्ही मागे लेबल मध्ये बघितलं ना, हा सगळं जे आहे ते तयार केलेला असतो पाम ऑइल. सगळ्यात वाईट ऑइल कुठलं आहे तर पाम ऑइल. पण सगळं स्वस्त आहे ना. मग हे इंडस्ट्रीचे लोक काय करतात, फूड इंडस्ट्रीचे लोक सगळं पाम ऑइल सगळं मध्ये असंच भरलेलं आहे. चांगला ऑइल कुठेच नाही. तर हा तुमचा जंक फूड खूप नुकसानदायक आहे. आता लक्षात, तर जंक फूड फक्त आठवड्यातून एकदा थोडंसं खायचं, जास्त प्रमाणात नाही. आणि वेफर्स, लेज वगैरे हे रोज तर खायचेच नाही, त्याच्यासाठी जिद्दी करायचेच नाही. उलट आई वडिलांना सांगायचं की नाही, आम्ही जंक फूड खाणार नाही. आमच्या मॅडम आले होते, त्यांनी सांगितलं हा खूप वाईट असतो, त्याच्यात चांगला तेल नसतो, ते खूप शुगर आणि सॉल्ट आणि हे सगळं असतं, कारण त्यांना जास्त दिवस टिकवायचं असतं. ठीक आहे, 5 मिनिट आहे माझ्याकडे अजून.